सोसायटी, अभिनव भारत सोसायटी याची स्थापना कोणी केली असा प्रश्न आहे. आत्माराम पांडुरंग, महादेव गोविंद रानडे, गोपाल कृष्ण गोखले की गणेश सावरकर? करेक्ट, राईट. फर्स्ट उत्तर प्रदेश, सेकंड महाराष्ट्र, थर्ड बिहार. आता सांगा, अभिनव भारत सोसायटीची स्थापना कोणी केली आहे? तुम्हाला हे पण सांगायचं आहे कधी केलेली आहे. ओके, राईट, गुड 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 गुड, बरोबर आहे. पहा, होतं काय, आधी राष्ट्रभक्त समूह नावाची एक संस्था सुरू केली जाते बाय स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यातर्फे. ठीक आहे, आधी काय स्थापित केलं जातं? राष्ट्रभक्त समूह. ठीक आहे, राष्ट्रभक्त समूह हे स्थापित करतात विदा सावरकर. त्यानंतर याची शाखा नाशिकमध्ये उघडण्यासाठी 1 जानेवारी 1900 मध्ये 1 जानेवारी 1900 मध्ये याची शाखा, या राष्ट्रभक्त समूहाची शाखा नाशिकमध्ये उघडली जाते. त्याचं नाव ठेवलं जातं मित्रमेळा. ठीक आहे, मित्रमेळा. फाईन. याच मित्रमेळा याचं नामकरण मग पुढे अभिनव भारत सोसायटी असं होतं 1904 मध्ये. मग याच्या अभिनव भारत सोसायटीची सुरुवात नेमकी कोण करतं? एक तर गणेश दामोदर सावरकर आणि दुसरे त्यांचे भाऊ विनायक दामोदर सावरकर. क्लिअर?